हॅलो गाईज, हॅपी फ्रायडे, हॅपी इंडिपेंडन्स डे. तर गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. आणि मी दर 15 ऑगस्टला नवीन गाऊन असते माझी. बायकांच्या साड्या असतात पण माझ्या मम्मीचे दर सणाला गाऊन असते. नवीन स्टॉकला ठेवत असते मी. बघा लाल कलर आहे आज, कसं वाटतं सांगा. मस्त मस्त. तरी माझी एक फेवरेट होती, ती घेतलेली ती बर्थडेला ठेवली मी माझ्या. बर्थडे तोपर्यंत तू 6 गाऊन घेशील बर्थडे पर्यंत. पण ही तशीच ठेवणार आहे मी मला. आणि त्यातून अजून छान भेटतेस तर काहीही. हा संध्या मग ती ठेवल कुछ भी बोलते दिवाळीला त्याच्या आधी ती 6 गाऊन घेऊन ठेवल. मी तुला लिहून देते कुठेतरी. तर गाईज दिवसाची सुरुवात झालेली आहे. दूध वाल्यापासून नाही दूध आलेलं आमचं. आता वाजले 9:30 आणि माझा प्लॅन होता जास्त लेट झोपायचा, पण मानसी टोले आणि श्रीकांत टोलेंनी माझी झोप उडवलेली आहे. तिथं येऊनच ते गटमाळा चालला होता त्यांचा. गटमाळा कुठले शब्द वापरते मी काय माहिती. काय म्हणते त्याला, गोंधळ चालू होता तिकडं बेडरूम मध्ये. मीच गटंगळा बेडरूम मध्ये मी झोपलेले छान. तर ह्यांचं कोणता ड्रेस घालायचा, हे करायचं ते करायचं. ती गेली बाहेर फिरायला. कुठली आता कुठं बघू मी. तर मस्तपैकी चहा ठेवलेला आहे. ग्रीनरी अजून आमच्या घरात ग्रीनरी येऊ शकते अजून, कारण की मानसी रोले भरपूर पार्सल मागवती आता. तर आत्ता सध्या एक आलं होतं ते रिटर्न दिलं आम्ही, कारण की त्याचं जास्त झाडं नव्हती, ती एकच असा वेल होता फक्त. तर ते रिटर्न केले आणि पॉट मागवले. ते तुम्हाला बघू दाखवते. अजून आमची होम टूर तुम्हाला द्यायची आहे. कुठं काय कसं काय, वरची रूम वगैरे सगळं साफ करून. आणि गणपतीत होऊ शकतं मला असं वाटतंय, कारण की गणपतीच्या आधी सगळं घर साफ करणार आहे परत एकदा. तर बघूया. तर मी आता चहा ठेवलाय मस्तपैकी. आज मम्मी मीचे घरी आणि आज आमच्याकडे केलेली आहे इडली. मला खूप जास्त इडली आवडते, पावभाजी खूप जास्त आवडते. आणि ना मम्मी आहे ना, म्हणजे आम्ही शाळेत असताना काहीतरी, म्हणजे हे लहानपणापासून सवय लागली की 15 ऑगस्टला असं काहीतरी आयटम करायचा वेगळा काहीतरी, म्हणजे पावभाजी, मिसळपाव, इडली, वडा सांबर, काहीही असू दे मग ते करायचं. तर मस्तपैकी मम्मीने चटणी केली. पप्पा मला म्हणले होते सकाळी आम्हाला जाताना तू चटणी करून दे, पण मी उठणारच नव्हते. तर मम्मीने केली. मम्मी म्हणली की दुपारी कर आता. आणि आम्ही इडली असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ इडलीच खातो. अजिबात नो भाजी पोळी, नो भात वरण, काहीच नाही. इडली म्हणजे इडली. पावभाजी केली तरी अख्खा दिवसभर पावभाजी, म्हणजे मम्मी पप्पा सोडून आम्ही दोघी तरी. चलो आता फ्रायडे सॅटरडे संडे अशी मला म्हणजे सुट्टी आली. उद्या नाही एवढी सुट्टी, पण नॉर्मल रिलॅक्स. तर माझं आहे काम खूप जास्त. आज मला करायचं आहे शूट. तर मी आज हेअर वॉश वगैरे करणार आहे मस्तपैकी. छान उडतील मग केस ती. तर आज मस्तपैकी शूट करणार आहे. ते कशाचं करणार आहे ते तुम्हाला कळलंच असेल. आज 15 ऑगस्ट आहे, उद्या काय आहे त्याचं कळलंच असेल. आता हा लॉग कधी येतोय मला काय माहिती नाही आहे, कारण की 2 लॉग पेंडिंग आहेत अजून पोस्ट करायचे. एडिट करून झालेले आहेत, पण पोस्ट करायचे अजून राहिलेले आहेत. तर बघूया काय होते, कसं होते मॅनेज. तुम्हाला तर BTS मी दाखवेलच. दीदी नसताना मी शूट करू शकते, ते तुम्हाला दाखवते. कसं करू शकते, नाही करू शकत. ती नसताना मी शूट नाही करू शकत, कारण की ती मला असं सांगत असते आयडिया वगैरे, आणि कॅमेरा पण हँडल करते आणि ती खूप छान करते, व्हिडिओ फोटोशूट काढते. तर बघू आता. मी ट्रायपॉड लावून माझा ट्रायपॉड मी खालीच करणार आहे, वरच्या रूममध्ये नाही जाणार. वर खाली मला सारखं करायला लागतं. म्हणजे मी सगळं सामान आणणार आहे बेडरूममध्ये, सगळं आवरणार पहिले घरातलं, मग शूट करायला चालू करते. तुम्हाला मी दाखवते कसलं शूट आहे ते. आउटफिट तयार करायचं अजून. तर चला एक इडली खाऊन बघते कशी झाली. लेट उठलं की भूक नाही लागत लवकर. ओ हाताने पण निघली इडली. वाव. दीदीसाठी थंबनेलसाठी मी करते, नाही तर ती माझे वेडे वाकडे तोंड घेते कसले पण. मला नाही आवडत थंबनेलला वेडे वाकडे तोंड माझं.
इंट्रोलाच खूप जास्त बोलले तर चला तिखट लागली मला खूप तिखट आमची असती चटणी. मम्मीने खूप तिखट केलेली आहे चटणी. तर मी आता सांबार बनवणार आज कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्या हातचं सांबार आवडतं घरात. खूप काम आहे आज खूप काम. तर चला बाय बाय. दाखवते आजचा दिवस कसा जातो. तर गाईज मला आता अचानक आठवलं की माझ्या मोबाईलचा बर्थडे आज 2 वर्ष बर्थडे 2 वर्ष कंप्लीट झाले मोबाईलला. आणि मी घेतला होता माझ्या लाईफमधला सगळ्यात महाग मोबाईल आयफोन. म्हणजे मी नव्हता घेतला, दीदीने गिफ्ट केला होता मला माझ्या बर्थडेसाठी. तर बेस्ट गिफ्ट होतं सगळ्यात जास्त. पहिल्यापासून जे बर्थडे गिफ्ट देत आली ती मला तर त्यातलं हे बेस्ट होतं. आणि मम्मीला मी अचानक म्हणलं मम्मी हॅपी बर्थडे बोल. तर हॅपी बर्थडे टू आयफोन. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तर आज मी मोबाईलला असं पण म्हणू नाही शकत काहीतरी तुम्ही सगळे म्हणतील एवढं काय त्यात, पण आहे माझ्यासाठी आहे खूप जास्त. कारण की एवढा मोठा महाग मोबाईल, ते पण मोबाईल मी घेतलाय आयुष्यात माझ्या, त्यामुळे मला खूप मौल्यवान आहे हा. खूप जास्त जवळचा आहे, मी खूप जपते त्याला पण. तर आणि तो मला क्वालिटी छान देतो. आता मी अपोजिट साईडला थांबले पण. तर चला आता अचानक आठवलं म्हणून चला लॉग घेतला मी. तर आता वाजलेले आहेत 1:45 आणि अजून पण मी नाश्ता नाही केला मी अजून पण. आत्ताशी माझी आंघोळ झाली आहे. थोडंसं मला अर्जंट काम होतं तर ते केलं. आता मी सांबार करते मस्तपैकी आणि मग खाते डायरेक्ट जेवण. गाईज आम्ही दोघी जणी घरात येत. मम्मी मला मारतच आहे सारखी, डोळ्यावर मारलं मला. पण पप्पांना सांगणार आहे आलं तुझं नाव. हे कसली बोंबलती बघा, बोंबलती आलो बोंबल. जॉब सांगणार आहे तुझं नाव. तू गेली समज पप्पा तुला आता सोडणार नाही बघ. तर इथं मारलं माझा एकतर हाडवाळा बारीक आहे. हाडवाळा बारीक आहे माझा मम्मी, अजून बारीक कर तू मारून. हे दया काय करू मी, माझा आवाज मोठा आहे तर क्या करू जा व्हिडिओ कर. क्या करू. आणि मी खूप जोरात रडले आता हिच्यामुळं, संध्यामुळं. पागल लडकी. तू शांत बस, हाँ. शांत ये बस. पागल लड़की देखो कैसे करती. ये देखो म्हणते कोण आहे हिंदी. मग हिंदी मध्ये पागल लड़की म्हणे, हिंदीत बोलायला पाहिजे. चष्मा तोडून टाकण्यात येईल. कळलं काय बोलू नको मला, कळलं का. कोण नाही घरी त्याचा तू फायदा घेतीस का. माझा साथीदार नाही. मला ऐकायला येते, मी इथंच बसली. अगं तू मला वाटतं तुला ऐकायला येते म्हणून पडश खाली. तर गाईज मम्मीला माझ्या ऐकायला येत नाही, कमी येतं ऐकायला म्हणून मी मोठ्याने बोलत असते. मम्मी तुला ऐकायला येत नाही, कमी येतं ऐकायला. कमी येतं काय ऐकायला. मी बहिरी नाहीये पण तुझ्यामुळे मी बहिरी होईल. एवढी बोंबलती ना माझे कान बधीर व्हायला लागले आणि मी इथंच बसले. सांबार हाय राम उकळून गेलं खूप जास्त. आणि माझे फ्लिक्स मीच ते ठेवलं होतं हे करायला. आता झोपतो. तुला काय काम आहे, झोपायचं खायचं प्यायचं. आमच्या सारखं आहे का तुझं बिझी लाईफ. आता काय 3 दिवस सुट्ट्याचे तुला. चला आता मला व्हिडिओ फिरायला जाऊ मग. गाडी नाही आमच्याकडे. येईल ना आता. ही आहे माझी रिंग लाईट आणि मी वरच्या रूम मध्ये गेले होते रिंग लाईट आणायला. आता मी करणार आहे शूट, तर मला परत वरच्या रूम मध्ये जावं लागणार कारण की एखादा बघते आउटफिट मी मराठी साजचा. कुठला काय दांडियाचं लुक करायचं किती छान वाटतं. काहीही. हा चकमक चकमकीचे घाल म्हणती मम्मी. मग मला ड्रेस घे की ग, लेहंगा वगैरे एखादा. चल राधा का चल बाळा दुकानात, माझ्याकडे आहे 2,500 रुपये.
तर गाईज चला मी आता मस्तपैकी राधाचा लुक करून येते असा टिंग 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 यशोदा कानन. लहानपणी कसली होती घागरा होता तुला आठवतं का? हो माहिती मला तो काहीतरीच होता टिकल्याचा मीच घेतला कावेरी मधून घेतला होता. मला अजून आठवते ना 800 रुपयाला ना मम्मी काहीतरी 400 का 500 काहीतरी ना. हो मला आठवते मी पण आले होते घ्यायला अर्जंट होता. हा 400 ला बरोबर. बापरे 400 ला तो लेहंगा भेटला मला घागरा. आता भेटेल का 400 ला एखादा टॉप पण नाही भेटायचा भारीतला. तर चला मी आता चालले वर आणि मी आता सेटअप तयार करते. माझे ट्रायपॉड वगैरे इकडून तिकडून गोळा करते कारण की आज माझा व्हिडिओ काढायला कोणच नाहीये. दॅट्स वाय मला ट्रायपॉड असे इकडं. कसं झालंय सांबर? आकाशाने मस्त सांबर केले आणि इडली चटणी आणि सांबर एक नंबर लागते. संध्याने भेटले पण छान केल्यात अशा काय म्हणतात सॉफ्ट. सांबर कसं झालंय फक्त सांगा. संध्याचं नका सांगू. असं कसं संध्याला पण नको संध्या मला मारते मस्त आले आणि संध्याने मला डोळ्यावर मारलं थोडंफार चालतं. आणि इकडे ती खातीये. तर चला बाय बाय. तर इथं असा सेटअप करून ठेवलेला आहे. हे मोरपंख मला लागणार आहे. इथं पण सेटअप केलाय हा ट्रायपॉडचा. इथं मी सगळं ज्वेलरी वगैरे काढून ठेवलेलं मेकअपचं. तर मी आता ट्रान्झॅक्शन व्हिडिओ. तर गाईज खूप जास्त स्ट्रगल चाललेला आहे माझा कारण की मला उठबस सारखं करायला लागतंय. एक राहिलं की एक राहते. आणि मी आता साडी वेअर केलेली आहे. जस्ट नॉर्मल ह्याच्यावरचा ब्लाऊज मी चेंज केला आहे ग्रीन घातला आहे. जरा कॉन्ट्रास्ट वेगळं छान वाटतं. आणि मी ह्याच्यात गोल्डन आणि मोत्याचं केलं आहे मिक्स कारण की ह्यात गोल्डन आहे आणि मोती तर मला आवडतात. तर मी आता करते ट्युटोरियल. बघायची असेल तर तुम्हाला काय करू उभा व्हिडिओ पण करायचा मला आडवा व्हिडिओ पण करायचा आहे. मला गरम होते खूप जास्त. टिकले नाही लावली तर कसं दिसतं ना घाण दिसत असेल तुम्हाला. गरम होतं मला खूप जास्त. तर चला आता मी तर टूथपिक असते तुम्हाला इथं सांगते. चलो मी आता तुम्ही उभा व्हिडिओ बघा. टूथपिक आहेत किती घेतात मी 1 2 3 4 5 6 6 टूथपिक घेतल्यात आणि त्याला रबर लावलेला आहे. आणि त्याच्या पुढचे टोक आहेत ना हे तर त्यांनी बरोबर आहे ना इथं असा गंध हे होतं आहे. मी एकदा ट्राय करून बघितलं आहे आणि मग वॉश केलं मग मेकअप केला. नाही तर मेकअप केल्यावर वॉश करायचं खूप डिफिकल्ट आहे. तर मी पहिले ट्राय करून बघितलं. उगाच कॉन्फिडन्स नको जास्त. हे अशा छोट्या छोट्या गोष्टीवर नाही का खूप हे होतं मेसी. तर मी घेतलेलं आहे कोलगेट. तर मी पहिले साऊथ इंडियन वगैरे व्हिडिओ करायचे तर मी कोलगेटच लावायचे अशी. पण हे पण कोलगेटच घेतलं आणि कुंकू घेतले मध्ये टिपके द्यायला लाल लाल. तर माझ्याकडे तसे वाले ते नाही का गंध असतात ते पाहिजे होते माझ्याकडे आता पण नाही आहे. मी लिपस्टिकने देऊ शकते का? हे लिप लायनर आहे असा कलर आहे त्याचा. बघू काहीतरी करू कारण की ते जरा आहे ना मधला डॉट आहे ना रेड तो डार्क नाही वाटत आहे. बघू त्याच्यावर कुंकू वगैरे लावता येईल. तर चला उभा व्हिडिओ बघायला विसरू नका मी कसं केला व्हिडिओ. स्टे ट्यून. 2000 years later. तर गाईज असा माझा लुक झालेला आहे. मला इथं रिंग लाईट आहे म्हणून मला मी दिसत नाहीये हे बघा. तर असं नुसतं अडकवलं होता मी गजरा आणि तर असा प्रकारे माझा लुक झालेला आहे. तुम्ही म्हणताल असं काही अँगल वेगळं आहे का? एक मिनिट. हा ठीक आहे. तर मी एवढी सॅटिस्फाय नाही आहे फोटोशूट करून कारण की मला असं मनासारखे नाही फोटो आले कारण की इथं एकटीने किती वेळ क्लिक करत बसायचं मला कंटाळा आलाय. आणि ही वेगळीच नथ आहे प्रेसची नथ आहे प्रेसची. तर हे सगळं मॅचिंग होतं आहे ह्याला छान वाटते. आणि असेच व्हिडिओ छान आले. फोटो तर मला नाही आवडले तर बघू एखादा मी पोस्ट करेल. तर मी असे चूजी आहे खूप जास्त फोटोला म्हणजे 1000 फोटोमधले मला 100च आवडतील असे म्हणजे 10 फोटोमधलं मला एकच आवडेल असं आहे. तर बघूया. तर माझा लुक मस्त झालेला आहे. गजरा वगैरे हातात घातला मी. तर तुम्हाला कसं वाटलं माझा लुक नक्की सांगा. इंस्टाग्रामवर बघायला विसरू नका व्हिडिओ. आणि
शॉर्ट तर मी ऑफकोर्स टाकणारच आहे. तर आजच मला असं वाटतं हा एडिट करून जायला पाहिजे. तर बघूया, संध्याकाळी एडिट करूया. म्हणजे हे झालं की मी लगेच चार्जिंगला लावते मोबाईल, सगळं आवरून मग एडिट करते. राधाला झोप आलेली आहे. तर मी फोटो काढताना पण जांभळ्या होते मला. तुम्हाला डोळे दिसू शकतात, तुम्हाला बघू शकता तुम्ही. डोळे असे झालेले आहेत माझे, थोडेसे लाल इकडं व्हायला लागले तिथं. तर हे किती छान वाटतंय ना. असं पहिल्या जुन्या काळात हे नवरीला लावत होते हे असं. आणि मी असं फोटो काढलेत मस्त. फक्त हे जस्ट कुठं बघावं तेच कळत नाही मला. मी वेगळी दिसत असेल, चकणी दिसत असेल तुम्हाला, कारण की इथं कॅमेरा आहे, इथं बघते मी. तर येल्लो लाईट लावली होती, जरा येल्लो शेड. ही ब्ल्यू व्हाईट सॉरी, ही वॉर्म आहे. तर हे पण छान वाटते. तर तुम्हाला कसं वाटलं लुक मला नक्की सांगा. आणि हे मला खूप जास्त आवडलं एवढा भाग. काश मी असा फोटो काढू शकले असते, पण नीट नाही येत ते डोळ्यांचा फोटो. त्याला असं प्रोफेशनल कोणीतरी काढलं पाहिजे माझ्या डोळ्यांचं. एवढाच असा फोटो म्हणजे असं. तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. किती सुंदर वाटते ना हे असं. इकडचं तर असं एकदम कोरीव ॲब्रो, असे कोरीव. बोलता बोलता कोणाला जांभळी येईल, मला येते. तर चला आता मी आवरते. माझा मूड ऑफ झाला आता. मला एवढे खास नाही आले, पण बघू जेवढे आले तेवढ्यात मी समाधानी. एक व्हिडिओ आला तरी झालं. मला असं आहे की माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहे जन्माष्टमी राधासाठी, मी पोस्ट करू शकते असं. पण हे वेगळाच लुक केला ना मी. तेव्हा फक्त इथं लावलं होतं, इथं लावलं होतं, इथं लावलं होतं, इथं लावलं होतं. पण हे असं मी लावलं ते छान वाटते मला. मला वाटत होतं की कसं वाटेल काय माहिती, पण छान वाटते. तर ट्राय करा तुम्ही पण. तर चला ह्या नोटवर व्लॉग संपूया. नाही संपत नाही, आजच चालू केलं आहे काय. तर चला ठेवते मग मी आता मोबाईल आणि एडिट करते. आणि तुम्हाला बघायला भेटेल व्लॉग माझा हा लवकरच, आणि रील पण. जय श्री कृष्ण. पप्पा मला आता ओरडले असते, पण मी व्हिडिओ चालू केलाय म्हणून नाही ओरडले. तर पप्पा तुम्हाला मला कसं वाटलं लुक? बेस्ट. राधा राणीचा लाईट गेली. लाईट इज गॉन. तर चला आता माझं शूट झालेलं आहे. तर मस्त असंच माझं शूट झालेलं आहे. दमले मी खूप जास्त, खूप म्हणजे 1-2च व्हिडिओ केले आणि 4-5 फोटो काढले. तर त्याच्यातच मी दमले आज. कसं काय माहिती नाही. आता 20-30 होणार माझ्याकडनं व्हिडिओ, पण हा लुकवर परत हे वॉश करायला लागलं असतं, मग व्हिडिओ करायला लागले असं. त्यामुळे मी काही व्हिडिओ नाही केले. बघू आता सॅटर्डे संडे आहे तर करून टाकूया व्हिडिओ पण नवीन. तर मला ट्रायपॉड आता हे ठेवायचं आहे सगळं माझं. इथं वरच ठेवणार आहे आता. इथं नाही तर वर जायचं आता कॅपॅसिटी नाही का काय माहिती. खूप असं लगेचच लो झाले मला. तर आता मी काय करते, मला भूक लागली तर मला असं हे काढूशीच नाही वाटत आहे. खूप छान वाटत नाही खरी बघा, हे मला काढूशीच वाटत नाही. खूप छान वाटतं रिअलमध्ये, तर खूप छान वाटते. तर फेस वॉश करते आणि खाते. आमच्याकडे केलेली आहे तुम्हाला माहिती इडली सांबर चटणी. तर मी खाल्लं नाही आहे तर खाते आता. आता वाजलेत 5. बाय बाय.